सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारी जमिनीचा व्यवहार केल्याच्या मुद्द्यावरनं आरोपांच्या फैरी झडल्यानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। या संदर्भात अजित पवारांनी आज देखील भाष्य केलं। असा व्यवहार झालाच नसून त्याचं खरेदी खत व्हायलाच नको होतं, नोंदणी झालीच कशी असे सवाल त्यांनी उपस्थित केले। त्याचसोबत यापूर्वी सुद्धा निवडणुकीआधी आपली बदनामी केली असं अजित पवार म्हणाले। मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले। आरोप सिद्ध तर झालेच नाही, पण माझी बदनामी प्रचंड झाली। म्हणजे काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं, असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे। आता ह्यामध्ये म्हटलं ह्याची नीट चौकशी, म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते, ज्या डिपार्टमेंटची ती करा, ते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, FIR पण दाखल केला। एक तर तसा व्यवहारच तो झाला नाही। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना, त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। असे बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच्या योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। दरम्यान अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी काय उत्तर दिलं तेही बघूयात। एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि चोरीचा माल रिकव्हर केला तर चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो का? याचं एवढंच उत्तर द्या राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने। अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे। उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना। तर गेल्या 3 दिवसांपासून पुणे जमीन गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरनं राजकारण ढवळून निघालंय। या प्रकरणामध्ये पार्थ पवारांचे आजोबा असलेले शरद पवार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। मात्र त्यांनी या वादात थेट गृह मंत्रालयाची देखील जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टोलवलाय। अमेडिया कंपनीमध्ये डेझिग्नेटेड पार्टनर असलेल्या पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। तर मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय की हा विषय गंभीर आहे, त्यामुळे गुन्हा का दाखल झाला नाही असं म्हणत पवारांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्याच कोर्टात टोलवला। हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तवतेचं हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। 99% मत जे आहे थ्रेशोल्ड त्या पार्थ पवारांचा आहे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले ज्यांचा 1% शेअर आहे। मला असं वाटतं महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि मी देऊ शकतो। तर पवारांच्या या विधानावरती मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं ऐकूयात। FIR आहे। FIRचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे वेंडर्स असतील, ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो। त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। तर पार्थ पवार यांच्या कंपनीनं केलेल्या गैरव्यवहारावरनं राज्यामधलं राजकारण तापलंय। मात्र गेल्या 3 दिवसांमध्ये पवार कुटुंबातील सदस्य पार्थ पवारांच्या पाठीशी असल्याचं चित्र दिसलंय।
आपण एक नजर टाकूयात तर पवार कुटुंबियांकडनं काय काय प्रतिक्रिया आल्या होत्या। यापैकी सर्वात पहिली प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंकडनं आली होती ती म्हणजे पार्थ पवारचा यामध्ये काहीही संबंध नाही, या प्रकरणी सरकारनं खुलासा करावा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंची। त्यामुळे एक प्रकारे पार्थचा बचाव केल्याचं सुप्रिया सुळेंनी दिसतंय। तर अजित पवार यांची काय प्रतिक्रिया आली बघूयात। अजित पवार म्हणाले, पार्थच्या जमीन व्यवहाराची मला कोणतीही कल्पना नव्हती, त्यामुळे अजित पवार यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली। तर शरद पवार यांची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया आली आणि शरद पवार म्हणाले की पार्थ पवारवरती गुन्हा का दाखल झाला नाही याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टोलवलाय। त्यामुळे पवार घराण्यातनं या सगळ्या संदर्भात अगदी सावध प्रतिक्रिया आल्यात। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या या प्रतिक्रियेनंतर त्या पार्थ पवार यांची पाठराखण करत असल्याची चर्चा आहे आणि यावरती शरद पवार काय म्हणाले तेही ऐकूयात। सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही। असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। तर पुण्याच्या मुंढवा कोरेगावमधील सरकारी जमिनीचा पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेला व्यवहार रद्द करण्याची घोषणा अजित पवारांनी केली। पण व्यवहार रद्द झाला म्हणजे सुटले असं होणार नाही, ते एका रुपयाचा देखील व्यवहार झाला नाही असं अजित पवार म्हणालेत। पण तोच व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 192 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। त्यामुळे पवारांच्या अंगलट आलेल्या या प्रकरणाचं गणित नेमकं काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधनं। पार्थ यांच्या अमेडिया कंपनीचं दिवाळं, व्यवहार रद्द तरी 192 कोटींचा फटका। रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। नजराणा, ड्युटी आणि दंडही लागणार। मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। अमेडिया कंपनीला महसूल विभागाचं पत्र। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगावमधील जमीन खरेदीच्या कारणाम्यानं अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यामुळे शुक्रवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा खरेदी व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली। मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। पण आता अजित पवारांच्या या भूमिकेनंतरही पार्थ पवारांमागील वाद मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये। कारण हा व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया कंपनीनं केली असली तरी महसूल विभागानं पार्थ पवारांना दणका देत अमेडिया LLPला पत्र पाठवून दस्त रद्द करायचा असेल तर 42 कोटी रुपये भरण्याच्या सूचना दिल्यात, ज्यात 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आहे आणि दस्त करण्यासाठी 21 कोटींचा दंड हा समावेश आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही असं म्हणत पार्थ पवारांना मुद्रांक शुल्क भरण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिलाय। त्यांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काय ते होईल। मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। पण हे एवढ्यावरच थांबणार नाही। ही जमीन महारवतनाची असल्या कारणानं त्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजराना भरणं सुद्धा गरजेचं असल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी दिली आहे। त्यामुळे 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटी सोबतच पार्थ पवारांच्या कंपनीला 150 कोटींचा नजराना भरावा लागणार आहे। मुंढवा प्रकरण आहे, त्याच्यामध्ये जे पोलिसांना देण्याचे अधिकार एका अधिकाऱ्याला देण्यात आले होते पोलीस कंप्लेंट करण्याचे, त्याच्यामध्ये नजराना आणि स्टॅम्प ड्युटी असा उल्लेख आहे। आता त्या अधिकाऱ्यांनी तो नजराना हा उल्लेख का केला हे मला माहिती नाही, परंतु नजराना जर असेल, कारण ते अधिकाऱ्यांनी लिहिले म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करून लिहिलं असेल, नजराना असेल तर मात्र ती किंमत फार मोठी जाईल, ते 1.5-2 कोटीच्या घरामध्ये जाईल। पण याचा खुलासा संबंधित अधिकारीच करू शकतात। अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं कोरेगाव पार्कमधली ही 40 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केली, पण त्यासाठी कायद्याची मोडतोड आणि सरकारी महसूल बुडवल्याचं उघड झालं।
त्यामुळे सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं दिसतंय. या प्रकरणातील दोषींवर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. तसंच अमेडिया कंपनीचे पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटलांवरही गुन्हा दाखल झालाय. आता वारे उलटे फिरू लागले. त्यामुळे व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला कोर्टाचा भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांसाठी हा प्रकार म्हणजे खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा 12 आणा असाच म्हणावा लागेल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर पुण्यातल्या कोरेगाव पार्कातील जमीन घोटाळा प्रकरणावरनं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे वादात सापडलेत. आता याचवरनं राजकारण पेटलंय आणि सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी सुद्धा अजित पवारांना टोले हाणण्याची संधी साधून घेतली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो. संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असा बरं. आता अजित पवार जे म्हणतात की सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे का? अरे जरा पोराला सांगितलं असतं बरं झालं असतं. हा हात शेतकऱ्याने हातपाय हलवावे, मग तुम्ही घरी सांगा ना, घरी सांगा जरा. म्हणजे सगळं फुकट तुम्ही ओरपतायत आणि माझा शेतकरी भीक मागतच नाहीये, तो हक्काचे पैसे मागतोय.